जय जय रघुवीर समर्थ. बघा, समर्थ म्हणतात एक चांगल्या विचारामुळे आयुष्याचे सार्थक होते आणि एक वाईट विचारामुळे आयुष्याचे नुकसान होते. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की एक चांगला विचार मनुष्याला शिखरावर नेतो आणि एकच वाईट विचार माणसाला अधोगतीला नेतो, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आपल्याला चांगला विचार करता आला पाहिजे. आपल्याला नेहमी सकारात्मक विचार करता आला पाहिजे. नकारात्मक विचार थोडा सुद्धा करू नका, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा म्हणले समर्थ, आपल्या घरामध्ये सुद्धा आपण नेहमी सकारात्मक बोललं पाहिजे, कारण घरामध्ये वास्तू आपल्याला तथास्तु म्हणत असते आणि एक प्रकारची दैवी शक्ती आपल्याकडे बघत असते. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की नेहमी सकारात्मक विचार करा. नेहमी माझं चांगलं होणार, उत्तम होणार असं म्हटलं की सरळ म्हणले समर्थ उत्तमच होतंय. बघा म्हणले समर्थ, आपल्याला वाटतं की आपल्याकडे कोणी बघत नाही, पण पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतातून आपला जन्म झालेला आहे. म्हणून समर्थ म्हणतात हे पंचमहाभूत तर आपल्याला बघतातच, पण आपल्या अंतरीचा आत्मा सुद्धा आपल्याकडे बघतो. म्हणून समर्थ म्हणतात की चांगले कर्म केलेलेही ते बघत असतो आणि वाईट कर्म केलेलंही बघत असतो. असं म्हणूच नका की माझा लेखाजोखा कोणाकडेच नाही, पण परमेश्वराकडे आपल्या सर्व कर्माचा लेखाजोखा आहे, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आपल्या घरामध्ये सुद्धा ती पंचमहाभूत आपल्याकडे बघत असतात. बघा म्हणले समर्थ, मातीतूनच या भिंती तयार झालेल्या आहेत. म्हणजे पृथ्वी आपल्याकडे बघतच असते. आप म्हणजे पाणी आपल्या घरामध्ये असतं, म्हणजे आप पण आपल्याकडे बघत असतं. आता तेज म्हणजे आपण गॅसवर सगळ्या प्रकारचा स्वयंपाक करतो, ते तेज म्हणजे अग्नी, ते देव सुद्धा आपल्याकडे बघत असतो. आता झालं पृथ्वी, आप, तेज. आता वायू सगळीकडे वाहत असतो, तो वारा सुद्धा आपल्याकडे बघतच असतो. आणि पाचवं म्हणजे आकाश तर सर्वकडे आहेत. आकाश नाही अशी जागाच नाही. म्हणून समर्थ म्हणतात ही पंचमहाभूत आपल्याकडे बघत असतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आपल्याला कोण बघत नाही असं म्हणूच नका, कारण आपल्या अंतरीचा आत्मा आणि ही पंचमहाभूत आपल्या सर्व कर्माचा रेखाजोखा त्यांच्याकडे असतो, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की एक चांगला विचार मनुष्याला शिखरापर्यंत पोहोचवतो आणि एकच वाईट विचार माणसाला अधोगतीकडे नेतो. आणि नेहमी चांगला विचार करा, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा म्हणले समर्थ, एका आश्रमामध्ये गुरुदेवांनी 2 शिष्यांना बोलवलं आणि त्यांनी एक फळ दिलं, आंबा दिला आणि म्हणाले हा आंबा अशा ठिकाणी खायचा की ज्या ठिकाणी तुम्हाला कोणीही बघणार नाही. एक शिष्याला मात्र अध्यात्माचं ज्ञान होतं, पण दुसरा शिष्य मात्र अध्यात्माचं त्याला थोडंही ज्ञान नव्हतं. दोघेही गेले. एका शिष्याने जंगलामध्ये जाऊन ते आंब्याचं फळ खाऊन टाकलं, पण दुसऱ्या शिष्याने मात्र खाल्लं नाही. दोघंही गुरूंकडे आले आणि गुरुदेव म्हणाले, अरे काय झालं, तू फळ खाल्लं नाहीस का? त्यावेळेस तो शिष्य ज्याने फळ खाल्लं नाही तो म्हणाला, मी कसं खाणार गुरुदेव, कारण सगळीकडे तर परब्रह्म माझ्याकडे बघत होता आणि तुम्ही सांगितलं होतं की कोणीही बघणार नाही अशा ठिकाणी तू फळ खा. मग पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश एवढंच नाही तर माझ्या अंतरीचा आत्माही माझ्याकडे बघत होता. एवढंच नाही तर त्या झाडावरचे पक्षी, वनस्पती, त्या झाडावरच्या मुंग्या, ते पक्षी हे सर्व काही माझ्याकडे बघत होते आणि अंतरीचा आत्माही माझ्याकडे बघत होता. आणि परब्रह्म नाही अशी जागाच नाही, कारण नदीही होती, तलाव होता, सगळीकडे माझ्याकडे परब्रह्म बघत होता. मग मी कसा आंबा खाणार? आणि दुसऱ्या शिष्याने मात्र जंगलामध्ये जाऊन आंबा खाल्ला. मग त्यावेळेस गुरुदेवांनी ज्या शिष्याने आंबा खाल्ला नाही त्याला शब्बासकी दिली आणि त्याला म्हणाले, खरंच तुला अध्यात्माचं ज्ञान आता भरपूर आलेलं आहे. बघा म्हणले समर्थ, म्हणजे परब्रह्म ईश्वर आपल्याकडे बघत नाही अशी जागाच नाही, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. परब्रह्म ईश्वर आपल्याकडे बघतच असतो, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की एका चांगल्या विचारामुळे आयुष्याचे सार्थक होते आणि वाईट विचारामुळे आयुष्याचे नुकसान होते. आणि म्हणूनच नेहमी चांगला विचार करा, सत्कर्म करा, चांगले कर्म करत राहावा, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा समर्थ आपल्याला छोटासा असा बोध सांगतात. समर्थ म्हणतात की एक कुंभार होता आणि कुंभाराचं काम होतं सर्व काही मातीची भांडी बनवायची. आणि त्याच कुंभाराने चिलीम बनवली. पूर्णपणे चिलीम तयार झाली होती. त्यावेळेस मात्र त्या कुंभाराच्या मनात आलं की ही चिलीम नको, आपण ह्या चिलीमच्या ऐवजी एक सुंदर असा माठ बनवूया. आणि त्याने ती चिलीम बनवलेली होती, ती चिलीम त्याने पूर्णपणे मोडून टाकली आणि त्याच चिलीमच्या मातीचा त्याने सुंदर असा माठ तयार केला. आणि तो माठ इतका सुंदर झाला, त्यालाही आवडला. आणि मग मात्र त्या मातीतून आवाज येऊ लागला. ती माती बोलू लागली, हे कुंभारा, तुझे मी खूप खूप आभार मानते, खूप खूप धन्यवाद मानते. त्यावेळेस त्या कुंभाराला काहीच कळेना की आवाज कुठून येतोय. त्यावेळेस ती माती म्हणाली, घाबरू नकोस,
मी माठ बोलतोय, मी माती बोलते, कारण तू एका विचारामुळे, तुझ्या एका विचारामुळे माझ्या आयुष्याचं सार्थक झालं, माझ्या आयुष्याचं सोनं झालं. त्यावेळेस तो कुंभार म्हणाला, काही बोलताय तुम्ही, काय बोलताय, मला काहीच कळेना. त्यावेळेस ती माती म्हणाली, तो माठ म्हणाला, अरे ज्यावेळेस तू चिलीम बनवली होती त्यावेळेस मात्र मला वाईट वाटलं, कारण चिलीम बनवल्यामुळे मी स्वतः तर जळालेच असते, पण जो ही चिलीम ओढणार होता त्याचंही आयुष्य मी खराब केलं असतं, त्याचाही संसार मी मोडला असता आणि त्याच्याही संसारामध्ये दुःख झालं असतं. त्यामुळे तुझ्या एका विचारामुळे माझ्या आयुष्याचं सार्थक झालं. तू चिलीमच्या ऐवजी त्याच मातीचा तो माठ बनवल्यामुळे आज सगळेजण या माठामध्ये पाणी ठेवतील आणि हे गार पाणी सर्वजण पितील. त्यामुळे मीही थंड राहील आणि जो पिणार आहे तोही थंड राहील आणि तोही मला आशीर्वाद देईल. आणि त्यामुळेच मी तुझे आभार मानत आहे, तुझे धन्यवाद मानत आहे, कारण तुझ्या एका विचारामुळे माझ्या आयुष्याचं सार्थक झालं, माझ्या आयुष्याचं सोनं झालं. तू जर चिलीम बनवला असता तर मला खूप पाप लागलं असतं आणि मी परत मला खूप पाप फेडावं लागलं असतं, कारण तू माठ बनवल्यामुळे माझ्या जीवनाचं सार्थक झालं आणि मला पुण्याही प्राप्त होते. आणि त्यामुळे त्या मातीने, त्या माठाने, त्या कुंभाराचे खूप खूप आभार व्यक्त केले. बघा म्हणले समर्थ, या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की एक चांगल्या विचारामुळे आयुष्याचे सार्थक होते आणि एक वाईट विचारामुळे आयुष्याचे नुकसानच होते. म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्यामध्ये नेहमी चांगला विचार करा, नेहमी सकारात्मक विचार करा आणि नेहमी इतरांचं कल्याण करण्याचीच भावना ठेवा, इतरांचं चांगलं करण्याचीच भावना ठेवा आणि इतरांचं उत्तम झालं की आपलंही उत्तमच होणार आहे. आपण जर इतरांचं वाईट करण्याची भावना ठेवली की आपलंही वाईटच होतं. म्हणून समर्थ म्हणतात की चराचरामध्ये, सृष्टीमध्ये भगवंत व्यापून उरलेला आहे, भगवंत नाही अशी जागाच नाही. म्हणून समर्थ म्हणतात की नेहमी इतरांचं चांगलं करण्याची भावना ठेवा, तुमचंही नक्कीच चांगलं होईल, असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की एक चांगल्या विचारामुळे आयुष्याचे सार्थक होते आणि एक वाईट विचारामुळे आयुष्याचे नुकसान होते, असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आयुष्यात नेहमी चांगला आणि उत्तमच विचार करा. आयुष्यामध्ये कितीही दुःख येऊ द्या, समस्या येऊ द्या, अडचणी येऊ द्या, तरीही त्या अडचणीत सुद्धा उत्तमाचाच विचार करा, चांगलाच विचार करा, उत्तमच होणार असा विचार करा. म्हणजे आपलं सगळं काही परमेश्वर परब्रह्म हा उत्तमच करतो, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. तरी आपण येथेच थांबूया. धन्यवाद. जय सद्गुरू.